बॉस बॉस घात झाला. काय झालंय? तुमचा तो लाडका हुजऱ्या शत्रू समोर मुजरा करतोय. काय बोलतोय? जरा कळेल असं बोलशील का? तुमचा तो लाडका आवडता शिवा द तोडफोड मॅन तुमच्या पाठीमागे वेगळेच दिवे पेटवतोय. स्पष्ट बोलशील? बॉस काय झालं, माझ्या शाखेत मीटिंग होते ना, तर तिकडूनच निघालो होतो आणि मार्केटमध्ये बघितलं शिवा आणि ती मुलगी होती. कोण मुलगी? शक्ती. म्हणजे त्या म्हातारीला चक्कर आली आणि त्या शक्तीच्या सांगण्यावरून त्यानं तिला तुमच्या गाडीत बसवलं. बॉस बॉस तो तुम्हाला धोका देतोय. तो काय आधी म्हणायचा त्या मुलीची बोलती बंद करणार, पण आता काय केलं त्याने? त्या मुलीची बोलती बंद करायच्या आधी त्या मुलीनेच त्याची बोलती बंद केली. मी स्वतःच्या डोळ्याने बघितलंय. बघितलं? अजून डोक्यावर घ्या त्या बैलाला. तरी 10 वेळा बोलली मी काही कामाचं नाही म्हणतो बैल. नाही म्हणलं होतं ना, तो त्या मुलीला भुललाय. हो बुल्ला, त्या मुलीला बुल्ला आणि तुमची गाडी घेऊन शायनिंग मारायला गेला. हो काय? आमची गाडी? आमची गाडी म्हणजे काय? समाजसेवा करणारी घंटा गाडी वाटली त्याला? भावळट कुठचा. प्रिन्स, मला काहीतरी वेगळं वाटतं. या सगळ्यात आपलं सत्य सगळ्यांसमोर आणण्याचा त्या मुलीचा काही कट तर नसेल ना? नाही तुम्ही असं विचार करत बसू नका, काहीतरी करा. सगळं हाताबाहेर जाण्याआधी त्या मुलीचा काटा काढला पाहिजे. काहीतरी करा, विचार करा काहीतरी. आता तुला माफी नाही, अजिबात नाही. सोडूच नका अजिबात त्याला. केलं त्या आजींना ऍडमिट. थँक्यू फॉर द लिफ्ट. थँक्स थँक्स माझी वाट लागणार आहे इथे. ते प्रिन्स सरकार ना नाना आणि माझ्याशिवाय कोणाला गाडीत बसू देत नाहीत. गाडी जरी आमच्याकडे असली ना तरी पण अशी कुठे पण फिरवायला परवानगी नाही मॅडम. ए हॅलो, तुझ्या सरकारांची गाडी मी फिरण्यासाठी नाही वापरली. त्या आजींना मदतीची गरज होती. त्यांना वेळेत हॉस्पिटलला आणलं नसतं ना तर जीव गेला असता त्यांचा. तुला आनंद होत नाही का रे चांगलं काम केल्याबद्दल? तुझे सरकार समाजसेवा करतात ना, का नुसता दिखावा असतो? हो मॅडम, आमच्या सरकारांबद्दल काय बोलायचं ना सांगून ठेवतो. सरकारांना तर 100 वर्ष आयुष्य.